एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती परीक्षा 8 फेब्रुवारी 2024 अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका व 5 फेब्रुवारी 2024 मध्ये कव्हर केलेले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या ठिकाणी उद्योग मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। बी हे ऑप्शन करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे। ए हे ऑप्शन करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर देशातील पहिले राज्य मध्य प्रदेश हे होय। ए ऑप्शन करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे? तर सातारा या जिल्ह्याची रहिवासी आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी किती रुपयाचे विमा कवच देण्यात आले आहे? तर 5 लाख रुपयाचे विमा कवच देण्यात आले आहे। डी हे ऑप्शन करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला EWS किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? तर 10% आरक्षण देण्यात आले आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत? तर कलम 15 नुसार। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर या ठिकाणी डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांना हा पुरस्कार जाहीर झाला। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाई यांच्या जन्म ठिकाण कोठे आहे? तर सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचे जन्मस्थळ आहे, ठिकाण आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, 13 मार्च 1940 मध्ये जनरल ओवायर यांची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने केली आहे? तर सरदार उधमसिंह यांनी 13 मार्च 1940 मध्ये जनरल ओवायर यांची हत्या केली। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, भारतात हा विस्मांक म्हणून कोणाला ओळखतात? भारतात हा विस्मांक म्हणून कोणाला ओळखतात? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतात। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर या ठिकाणी लाला लजपत राय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिले। सी हे ऑप्शन करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, अनेकदा बातम्यामध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर पॅरिस या ठिकाणी अनेकदा बातम्यामध्ये उल्लेख केलेल्या जाण्याच्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? तर अंधश्रद्धा निर्मूलन या समितीशी संबंधित आहेत। बी हे ऑप्शन
करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हणतात. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, डॉक्टर मामासाहेब आंबेडकर यांचे कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? तर 1956 साली. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? तर वन टाईम पासवर्ड असा इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड असा होईल. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात झाली? तर मध्य प्रदेश या राज्यातून सुरुवात झाली. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, अन्य भाग्य योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? तर कलम 14 नुसार. राज्यघटनेच्या कलम 14 नुसार सगळे समान आहेत. ए हे ऑप्शन करेक्ट होईल. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या राष्ट्रास संबोधले जाते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर इचलकरंजी हे वस्त्रोद्योग केंद्र आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर वाचन प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, व डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? चार्ल्स डार्विन यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ए हे ऑप्शन करेक्ट होईल. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, आजवा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची पित्रे आढळतात? तर जातक कथा याची पित्रे आढळतात. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केले आहे? तर 75 लाख घरांना भारत सरकारने 75 लाख घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केले आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले विद्युत केंद्र कोठे आहे? भारतातील पहिले विद्युत केंद्र तारापूर या ठिकाणी आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, शरीराला झालेल्या जखमातून जास्त रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर के जीवनसत्वाच्या अभावामुळे जास्त रक्तस्राव होतो. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे मित्रांनो, पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्णपदके मिळाली? तर 15 सुवर्णपदके भारत देशाला पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळालेली आहे. बी हे ऑप्शन करेक्ट होईल. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, डिजिटल गार्डन खालीलपैकी कोठे आहे? डिजिटल गार्डन खालीलपैकी केरळ या राज्यामध्ये आहे. केरळ या राज्यामध्ये आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे,
भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? ते 42वी घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे, आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदके कोणी जिंकली? तर चीन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, भगवद्गीता कोणत्या काव्यावर आधारित आहे? भगवद्गीता ही महाभारत या काव्यावर आधारित आहे. हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे, भारताला ऑलिम्पिक खेळात पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू कोणता? अभिनव बिंद्रा हा भारताला ऑलिम्पिक खेळात पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे, विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या विधानसभेचे अध्यक्ष हे राहुल नार्वेकर आहेत. हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 फेब्रुवारी 2024 ला जी शिफ्ट फर्स्ट सेकंड थर्डमध्ये जिल्हा न्यायालय भरती होणार आहे, त्या भरतीच्या अनुषंगाने अतिसंभाव्य आपण प्रश्न घेतलेले आहे, प्रेसिव्ह प्रश्न घेतलेला. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या मोबाईलवर नक्की रोजच्या रोज आपणास मिळतील. कारण आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर नोटिफिकेशन आपला नवनवीन व्हिडिओचे मिळ जाईल आणि ऐतिहासिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत चाललो आहोत. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.